ट्रक चालवतो ड्रायव्हर तुम्ही. हा तर तुमची जरा मदत हवी होती मला. हा बोला ना. आपले बीडहून साखर कारखान्याहून गाडी भरली दादा माझी इथं नाव शिवाय इथं नवी मुंबईसाठी उरणसाठी. हा 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 तर सिक्कीवाली गाडी भरली बघा. तर त्यांना ते काय बोलले की तुम्हाला मी 1 तासाभरात तुमच्या अकाउंटवर पैसे टाकतो बोलले भाडा. हा हा तर सिक्कीवाली मला वाटतं 7-8 वाजेपर्यंत त्यांची वाट बघितली. ते बोलले की आता तुम्हाला सकाळी पैसे टाकतो म्हणून. हा हा ते शनिवार बी गेला, रविवार बी गेला, आज सोमवार बी गेला. आज त्यांना पैसे मागायला आले. ते सरळ बोलतात माझ्याकडे 1 रुपया आहे नाही बोलतात. हा हा आणि तुम्हाला झालं तर 3 वाजेपर्यंत करतो नाही तर 2 वाजेपर्यंत करतो. म्हणजे त्या ना एवढ्या 4 दिवसामध्ये म्हणजे असं 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं बोलून बोलून लगे असं फार हैराण केलं मला. हा हा आणि आता 2 महिने झाले राव स्वतःची मी गाडी घेतली 1-1 रुपया इकून तिकून करून कसा तरी करून. हा हा आणि त्यांच्याकडे माझे जवळपास 42-43 हजार रुपये निघायला लागले. हा तर ते पुरेपूर भाडं बाकी आहे बघा. तर मी इथं गाडी खाली करायला आलो तर इथं गाडी बी खाली करून नाही राहिले. म्हणजे तुमचं काय असेल ते क्लिअर करा नंतर गाडी खाली होईल बोलते. किती भाडं राहिलंय तुमचं? 43,000 रुपये होता. 43,000 रुपये. हा ते साखर कारखाना गाडी भरलेली आहे ना बीडून. साखर कारखाना नाव काय? जय भवानी साखर कारखाना आहे बघा. नाव काय त्यांचं? त्यांचं श्री गणेश ट्रान्सपोर्ट म्हणून ट्रान्सपोर्ट आहे त्यांचं. हा हा आणि त्याच्यानंतर एक जय भगवान ट्रान्सपोर्ट म्हणून आहे. 2 ट्रान्सपोर्ट आहे. हा हा तर जे भगवान ट्रान्सपोर्ट आहे ना त्यांच्या थ्रू मी आता म्हणजे त्यांच्या ओळखी ना त्या दुसऱ्याकडून गाडी भरलेली आहे श्री गणेश वाल्याकडून. हा हा तर हे जे भगवान वाले काय बोलते तो जेव्हा पैसे देईल तेव्हा मी देईल. तेच पैसे देऊन नाही राहिला मी काय करणार. हा हा आणि गाडीमध्ये 25 टन साखर भरलेली ऑलरेडी. हा हा आणि इथं गोडाऊनला जिथं गाडी खाली करायचं गोडाऊनच्या बाहेरच उभा आहे मी. आणि माझ्याकडे आता अशी कंडिशन झाली की चहा प्यायला सुद्धा पैसे नाही राहिले माझे. तुम्ही प्रॉपर कुठले आहेत? माझा बुलढाणा जिल्हा पडतो, लोणार तालुका पडतोय. आणि तुम्ही सध्या आता बीड मध्ये आहेत? नाही आता मी मुंबईमध्ये आहे ना. गाडी बीड मधून भरली ना गाडी. आणि मुंबईमध्ये गेलात? हा मुंबईमध्ये आलो तर नवी मुंबई पनवेल पासून एक 13-14 किलोमीटर ना आपल्या उरण हवेलं. हा 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 तर सकाळपासून एक तर चहा बी पिली नाही. माझ्या बरोबर एक गावातला मुलगा आहे त्याला बी चहा नाही मला बी चहा नाही. 1 रुपया सुद्धा मोबाईल मध्ये म्हणजे खिशामध्ये 1 रुपया सुद्धा राहिला नाही माझ्या. चालतंय. त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? हो नंबर आहेत ना त्यांचे. चालतंय मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांच्यासोबत लगेच. हा नंबर मेसेज करतो. गाडी नंबर आणि नंबर मेसेज करू का तुम्हाला? ओके ठीक. नितीन सर बोलताय का? हा सर मी विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा बोला की सर ते विजय नागरेचं काय मॅटर आहे पैशाचं? हा ते काल शनिवार असल्यामुळे पेमेंट गेलं ना परवा दिवशी. पेमेंट येऊन जाईल थोड्या वेळात त्यांना सांगितलंय मागाशीच. हा अकाउंटला येऊन जाईल. तसं नाही टेन्शन काय घेऊ मला त्यांना म्हणा पेमेंट येऊन जाईल थोड्या वेळात. तर त्यांच्याकडे चहा प्यायला पैसे नाहीत. ते मुंबईमध्ये थांबलेत. हा नाही येऊन जाईल थोड्या वेळात पेमेंट. किती वेळात सेंड करता सर त्यांचं पेमेंट? 2-2.5 पर्यंत पेमेंट होऊन जाईल बाबा. ऑफिसवर नेण्यात ठेवतात ना. काल रविवार पण आला त्यात मध्येच शनिवार आणि रविवार. हा म्हणजे सर्व्हरचा प्रॉब्लेम आल्यामुळे तसं झालं ना. नाही तर काय असं कधी होतच नाही ना पण पेमेंट. ठीक आहे सर. त्यांना तिकडे चहा प्यायला सुद्धा पैसे नाहीत. तेवढं हो त्यांचं सर करा लवकर. हो हो ठीक आहे. होऊन जाईल. हो ठीक.